तर हरीश पाटील नेरुळकर उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन देखील आपल्याला यांच्या नेतृत्वातून आपल्या संघासाठी पाहायला मिळतंय. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज ऑलराऊंडर असा स्पर्धक नेरुळ पाटीला येथून बिलॉंग्स करतात. हरीश पाटील आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजीचा देखील प्रदर्शन आता इथं आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत सुमित पाटील. आपल्या संघासाठी लक्ष्याकडे देखील आता वाटचाल करताना आता आपल्याला पाहायला मिळतील. तर पुढील चेंडू घेऊन येत आहेत हरीश पाटील आणि सामना करतील सुमित पाटील. हलकासा मानवंदना देणारा पहिला चेंडू आणि धाव मिळते एक. उत्कृष्ट गोलंदाजी हरीश पाटील यांच्या गोलंदाजीतून आपल्याला. तर भगवानजी पाटील संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस का बॉसच्या मंचावर उपस्थित व्हायचं. त्याचसोबत विराज स्टोन क्रशर्स चे कर्णधार देखील लवकरात लवकर उपस्थित व्हायचं. मोठा फटकार आणि धावा मिळत आहेत 6. षटकार देखील आता प्रांजल पाटील यांच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पंचांच्या इशाऱ्यातून नो बॉल देखील इथं मिळालेला आहे आणि फॉल असेल फ्री हिट. मोठा फटकार खेळण्याचा प्रयत्न परंतु उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन इथं आता हरीश पाटील यांच्या गोलंदाजीतून देखील पाहायला मिळतंय. विराज स्टोन क्रशरचे कर्णधार लवकरात लवकर देखील टॉससाठी उपस्थित व्हायचंय. उत्कृष्ट टोलाला चेंडू आणि जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. तर या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील हरीश पाटील आणि सामना करतायत सुमित पाटील. आणि रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न देखील आता परंतु उत्कृष्ट गोलंदाजी. आणि षटकाच्या समाप्तीनंतर चिन्मय हॉस्पिटल 17 धावा 1 गडी बाद. तर आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत ॲडव्होकेट भगवानजी पाटीलचे स्टार प्लेयर आणि कर्णधार देखील भूषण पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर विराज स्टोन क्रशर्सचे कर्णधार यांना विनंती आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचं. तर पुढील गोलंदाजी आपल्या संघासाठी घेऊन येतात यश आणि सामना करतायत प्रांजल पाटील. रिव्हर्स स्लिप टोलावलेला असा भन्नाट चौकार देखील आता आपल्याला इथं प्रांजल यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळतोय. आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढताना देखील आपल्याला मिळतंय 21 धावा 1 गडी बाद. तर सुंदर असा टोललेला चेंडू आणि जातो सीमारेषा पार. पुन्हा 4 धावा. तर कार वॉशिंग अँड कोटिंग सेंटर VM ऑटोज श्री भूषण पाटील खेडकर यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा देखील आपल्याला
चौकार आता इथं पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी यशच्या वतीने देखील आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि सामन्याचं लक्ष गाठत कुठेतरी आता वाटचाल करताना देखील आता चिन्मय हॉस्पिटलचा संघ आपल्याला दिसतोय. मोठा फटकार खेळण्याचा प्रयत्न आणि षटकार. प्रियाज मेक ओव्हरच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार आपल्याला आता इथं तर विराट स्टोन क्रशर्सचे कर्णधार देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. ॲडव्होकेट भगवानजी पाटील यांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉसच्या मंचावर उपस्थित व्हायचं. तर नाणे फेंकीसाठी देवेंद्र पाटील सरांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉसच्या मंचावर उपस्थित व्हायचं. तर पुढील सामन्याचा टॉस आपण देखील मुख्य स्क्रीनवर बघू शकतो. विराट स्टोन क्रशर्स आणि ॲडव्होकेट भगवानजी पाटील. कॅमेरामॅन कॅमेरामॅन फोटोग्राफर लवकरात लवकर टॉस का बॉस जवळ उपस्थित व्हायचं. सोबत आयोजन समितीतील सदस्य राहुल भाऊ महाजन देखील टॉस का बॉसच्या मंचावर उपस्थित व्हायचंय. तर आपण मुख्य स्क्रीनवर देखील बघू शकतो पुढील सामन्याचा टॉस देखील आता आपल्याला पाहायला मिळतोय आणि नाणेफेकी करताय देवेंद्र पाटील सर. तर विराट स्टोन क्रशर्स ने टॉस जिंकून अगोदर फलंदाजीचा देखील निर्णय घेतलेला आहे. विराट स्टोन क्रशर्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. सुंदर असा टोलवलेला आणि मानवंदना देणारा गोपाल घनश्याम चौधरी बॉलिंग एंडच्या होल्डिंगला मानवंदना देणारा देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी षटकार आणि धावा मिळत आहेत 6. रिव्हर्सली फोन मोठा फटकार खेळण्याचा प्रयत्न परंतु उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन देखील आपल्याला इथं पाहायला मिळतंय गुरु माऊली मेडिकलच्या संघाच्या वतीने. आणि
धीरज पुढील चेंडू घेऊन येतात आणि सामना करतील प्रांजल पाटील. परत मोठा फटकार आणि जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. हॉस्पिटलच्या वतीने प्रांजल पाटील यांच्या फलंदाजीतून देखील पाहायला मिळते. आणि परत सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि जातोय सीमारेषा पार आणि धावा मिळतील 6. त्याचसोबत प्रांजल पाटील यांची देखील अर्धशतक आता इथं पूर्ण होताना आपल्याला दिसते. आपल्या संघासाठी 12 बॉलात 51 धावा देखील त्यांनी आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. तर कौतुक करावं लागेल प्रांजल पाटील यांचं. आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळ देखील आता त्यांच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. तर संपूर्ण गुजर प्रीमियर लीगच्या लीगमध्ये लवकरात लवकर जलद गतीने अर्धशतक पूर्ण करणारा 2 नंबरचा खेळाडू आपल्याला देखील आता पाहायला मिळाला. प्रांजल पाटील यांच्या फलंदाजीतून आता आपल्या संघासाठी मोठ्या लक्ष्याकडे वळताना देखील आता वाटचाल करताना आपल्याला चिन्मय हॉस्पिटल संघ दिसतोय. आणि नो बॉल फ्री हिट पंचांचा इशारा. आता उघडा डोळे बघा नेट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि जातोय सीमारेषा पार. परत प्रिया मेक ओव्हरच्या होर्डिंगला मानवंदना देणारा षटकार आपल्याला आता इथं देखील पाहायला मिळतोय प्रांजल पाटील यांच्या फलंदाजीतून. तर उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी आता इथं प्रांजल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा टोलावलेला चेंडू आणि जातोय सीमारेषा पार. 10 धावा मिळत आहेत 6. आणि लगातार 3 षटकार देखील आपल्याला आता इथं पाहायला मिळत आहेत. प्रांजल पाटील इन फॉर्म फलंदाज 17 चेंडूंवर 70 धावांवर देखील इथं फलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळ देखील करतायत. आणि विजयाकडे कुठेतरी आता वाटचाल करताना आपल्याला चिन्मय हॉस्पिटल संघ दिसतोय. आणि पुन्हा लगातार 4था षटकार आपल्याला देखील प्रांजल पाटील यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन इथं चिन्मय हॉस्पिटलच्या संघाच्या वतीने प्रांजल यांच्या नेतृत्वातून देखील पाहायला मिळतोय. आणि पुन्हा जातोय षटकार. लागोपाठ 5 षटकार देखील प्रांजल पाटील यांच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट अशी फलंदाजीचं प्रदर्शन देखील आपल्या संघासाठी प्रांजल पाटील करतात.
6 बॉलात 6 षटकार देखील प्रांजल पाटील यांनी केलेली आहे. 20 बॉलात 88 धावांची खेळी देखील प्रांजल पाटील यांच्या वतीने झालेली आहे आणि विजय देखील आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. 6 बॉलात 6 षटकार. गुजर प्रीमियर लीग च्या टुर्नामेंट लीग मध्ये देखील पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लावणारे पहिले खेळाडू देखील प्रांजल पाटील आपल्याला मिळतात. हॅलो 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 बघा आता मात्र या ठिकाणी जी पारितोषिक दिलं जात आहे अमूल्य असे पारितोषिक आहे प्रांजल पाटील साठी ज्या बॅटवर 6 बॉल 6 षटकार मारलेत ती बॅट मात्र कमलाकर पाटील यांच्याकडनं प्रांजल पाटील यांना अर्धशतकासाठी दिली जाते. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. चांगली बॅट मात्र या कमलाकर पाटील दादा साहेबांकडनं आपल्याला दिली जाते मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. ज्या बॅट